जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात जयात्री मित्र परिवार यांच्या वतीने स्वरांनी उजळली दिवाळी पहाटचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। या परिवारातर्फे गेल्या 9 वर्षांपासून इथे दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं। यंदाचं हे 10वं वर्ष असून दिवाळी पहाटसाठी शुभांगी मुळे, अभिजित वाडेकर, गोपाळ शिंगरे, मोहन पारसनीस, सुभाष देशपांडे, हेमंत पोटफोडे यांनी बहारदार हिंदी आणि मराठी गीतांचं या ठिकाणी सादरीकरण केलं। तर अनेक ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन दिवाळीनिमित्त करण्यात आलेलं आहे। तर थेट जाऊयात दिवाळी पहाटच्या सुरमई कार्यक्रमात। पूर्वी दूरदर्शनवर ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात पु ल देशपांडे आणि सुहासिनी मुळगावकर या शास्त्रीय संगीताची मेजबानी द्यायचे। रसिकांच्या मनात आजही त्यांचे कार्यक्रम लक्षात आहेत। याचं कारण म्हणजे त्यातला दर्जा आणि मेहनत आणि त्याच सुरमई दिवाळीच्या परंपरेला आदर्श मानून न्यूज 18 लोकमत घेऊन येत आहे तुमच्यापर्यंत स्वरोत्सवाच्या माध्यमातून अभिजात शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत हा आपला अनमोल ठेवा। दिवाळीचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी दिव्यांच्या रोषणाईसोबतच ही स्वरांची रोषणाई तुम्हाला निश्चितच आवडेल। यावर्षीचं खास आकर्षण आहे पंडित संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, प्रसाद आभाड आणि आर्या आंबेकर। तर दररोज सकाळी 10, दुपारी 1 आणि रात्री 9 वाजता बघायला विसरू नका स्वरोत्सव हा आमचा खास कार्यक्रम फक्त न्यूज 18 लोकमतवर। स्पर्श तुझा लाभे मजसी सहज सांजवे आज यौवनाच्या गावी दिवाळी दिवाळी
यौवनाच्या गावी दिवाळी दिवाळी आज यौवना